नमस्कार. द क्रू मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत. कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहण्यासारखी वाटतात. काही नाती इतकी खोटी असतात की त्यात जवळीक असते पण आपलेपणा नाही, हक्क असतो पण काळजी नाही, बोलणं असतं पण संवाद नाही, फक्त एक सोयीचा मुखवटा असतो. खरं तर वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते. कोण आपलं कोण परक यांचं खरं रूप वेळच उघड करत असते. शब्द न बोलता लोकांची वास्तवता समजावून देते. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. अशीच नसतात नाती टिकत, त्यासाठी मनापासून जीव लावावा लागतो. गर्व अहंकार जरा बाजूलाच ठेवावा लागतो. एखाद्याचा राग तितक्याच संयमाने झेलावा लागतो आणि आला जरी दुरावा मनात मात्र ओलावा लागतो. नात्यात काळजी आणि वेळ सुद्धा खूप महत्त्वाची असते, कारण ज्यांची तुम्ही काळजी करता ते वेळ देत नाहीत, ज्यांना तुम्ही वेळ देता ते काळजी करत नाहीत. वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचं लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत काय होती. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसतानाही जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. तसं पाहायला गेलं तर काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरती असतात. खोट्या नात्यांपेक्षा एकटेपणाच बरा असं म्हणावं लागेल, कारण आजकालची दुनिया खूपच स्वार्थी झाली आहे. समोरचं काम असेपर्यंत गोड बोलणं, आपुलकी दाखवणं, खूप जीव आहे असं नाटक करणं सगळं सहज होतं, पण ज्या क्षणी वेळ आपल्यावर येते तेव्हाच खरी ओळख होते. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला दोष देऊन नावं ठेवून मोकळे होतात आणि आपली किंमत क्षणात शून्य होते. तेव्हा कळतं की नात्यांपेक्षा गरजा मोठ्या होत्या. म्हणून कधी कधी कोणीच आपल्याला समजून घेत नसेल तर शांत राहणं आणि एकटं राहणं हाच उत्तम पर्याय ठरतो. कारण एकटेपणा दुखावतो खरा, पण खोट्या नात्यांपेक्षा तो जास्त सुरक्षित असतो. शांततेत स्वतःला सावरता येतं, मन जपता येतं आणि उरलेली थोडीफार भावना तरी स्वतःसाठी राखून ठेवता येते. सगळ्यांशी उघड राहण्यापेक्षा निवडक आणि खऱ्या माणसांसाठीच आपलं मन उघडणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे. नातं तेच टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे नाते संपवण्याची वेळ आली आहे, त्या क्षणी स्वतःच्या मनाला हे विचारा की आपण नातं एवढा वेळ का जपले. तुमचे मनच तुम्हाला उत्तर देईल. खूप माणसे भेटतात जीवनात स्वतःला माझा म्हणून घेणारे, पण फारच कमी माणसे असतात आपलं पण खरंच टिकवणारे. अंधविश्वास कधीही चांगला नसतो, ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात, मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी नाती सगळीच नसतात. कोणाला आपलंसं बनवायचे असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही, कारण मुखाची नाती ही गरजेपुरतीच असतात आणि मनाची नाती ही शेवटपर्यंत साथ देतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू, धन्यवाद.